नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। संदेरी तालुका म्हसळ्यात मिळाले वाघाटी आणि प्रसिद्धी झाली बिबट्याची। म्हसळा वन विभागाचा खुलासा। काल मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास म्हसळा तालुक्यातील संदेरी येथील जंगलात वाघाटी संकटग्रस्त प्रजातींपैकी मांजर या लाजऱ्या जातीची 2 पिल्ले शेतकऱ्याला मिळाली होती। याचे वृत्त कळताच वन विभागाने पशुधन विकास अधिकारी श्रीमती पूजा चव्हाण यांना घटनास्थळी तात्काळ भेट देऊन त्यांनी दोन्ही पिल्ले तपासून पिल्ले आरोग्यदृष्ट्या योग्य असल्याबाबत दाखलाही दिला आहे। याचवेळी परिसरातील गावात ती बिबट्याची पिल्लं नसून ती वाघाटी प्रजातीपैकी जंगली पांजरीची पिल्लं आहेत याबाबत खुलासा केला होता। स्थानिकांच्या माध्यमातून सदरचे वृत्त प्रसार माध्यमांकडे पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांची आणि नागरिक वस्तीच्या सुरक्षिततेसाठी प्रसिद्धी दिली गेली असावी असा वन विभागाने खुलासा केला। मांजर सदृश्य वाघाटी प्रजातीचे वास्तव्य झुडपी जंगले, गवताळ प्रदेश आणि खडकाळ भागात असते। त्यांचे खाद्य मांजरीप्रमाणे लहान सस्तन प्राणी, सरडे, पक्षी, उंदीर असे असते। त्यांचे वास्तव्य भारत, श्रीलंका आणि नेपाळ या देशात आढळते। जंगलग्रस्त परिसरातील वस्ती, आदिवासी पाडे, स्थानिक नागरिकात वनसंपत्तीच्या जतन आणि संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हसळा संजय पांढरकामे यांनी सांगितले। यावेळी वनपाल मांदाटणे, तुळशीराम चावरेकर, वनरक्षक श्रीमती प्रियांका जाधव, वनपाल वैभव शिंदे, सुभाष शिंदे, सचिन चव्हाण, प्रदीप कोरडे आदी वन विभागाचे कर्मचारी होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। सदर पिल्लांना तिच्या मातेच्या ठिकाणी सुरक्षितता पाळून त्यामध्ये देखील गोपनीयता ठेवून आम्ही सुरक्षितरित्या त्यांना सोडण्याची तजवीज ठेवलेली आहे। त्यानंतर मी संपूर्ण जनतेला असं आवाहन करतो की कुठलाही प्रकार जर घडला, अशा प्रकारचा कुठलाही प्रकार जर आपल्या भागामध्ये घडत असेल तर प्रथमतः वन विभागाला त्याची सूचना द्या, त्याला वन विभागाच्या ऑफिसला कळवा। भीतीचं वातावरण निर्माण करू नका, स्वतः घाबरू नका आणि भीतीचं वातावरण निर्माण करू नका। ताबडतोब वन विभागाला कळवा। वन विभागाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करा आणि मुख्य म्हणजे अफवांपासून बाजूला राहा।